नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं एक महत्वाची जाहिरात येते. त्या महत्वाच्या जाहिरातीमधलं एक महत्वाचं पद आहे ACST, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स, ज्याला आपण म्हणतो सहाय्यक राज्य कर आयुक्त. सो यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल किंवा एक्झाम देण्यासाठी पात्र असाल तर अभ्यासाला लागा. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही जाहिरात येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, त्याचबरोबर कामाचं स्वरूप काय असणार आहे, नियुक्तीचे ठिकाण, पगार आणि पदोन्नती काय असणार आहे, परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि याच्यापूर्वी सुद्धा असंख्य व्हिडिओ मी घेतलेले आहेत, तुम्ही बघितले नसेल तर बघा. उदाहरणार्थ उपजिल्हाधिकारी होण्यासाठीच्या काय काय गोष्टी आहेत, त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, ह्या सगळ्या पोस्ट तुम्हाला हव्या असतील, मिळवायच्या असतील तर त्याच्यासाठी काय पात्रता, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलाय. नसेल तर जाऊन लगेच बघा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, लिंकवर जाऊन चेक करा. अजून याच्या पुढे भरपूर व्हिडिओ माझे येणार, त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. आणि अजून महत्त्वाचं, तुम्ही जर या एक्झामची तयारी करू इच्छित असाल तर इग्नाइट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे. इथे ऑफलाईन बॅचेस पण चालतात आणि ऑनलाईन बॅचेस पण चालतात. ऑफलाईनच्या बॅचेस तुम्हाला ह्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला बघायला मिळतील. ऑनलाईन तर तुम्ही कुठूनही करू शकता. ह्या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही आमच्या टीमला संपर्क करू शकता. ही टीम तुम्हाला पूर्ण माहिती देईल. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. ये जी पोस्ट आहे ACST, जिसको बोला जाता है, ही ACST या पदाची मुख्य जबाबदारी काय आहे तर कर दायित्वाचे विश्लेषण म्हणजे टॅक्सेशनचं काम आहे. व्यापाऱ्यांची GST वॅट संबंधित ऑडिट करणं आणि चौकशी करणं, कर चुकवेगिरीवरती नजर ठेवणं, व्यापारी आस्थापनांवरती छापे टाकणं, छापा पण टाकायचं, रेट टाकायची आहे, रजिस्ट्रेशन, रिटर्न फायलिंग आणि कर वसुली यांच्यावरती लक्ष ठेवायचं, निरीक्षण करायचं काम ह्या पदाचं आहे. मग ह्या पदाचं प्रमोशन होतं, यस होतं प्रमोशन. पहिले तुम्ही SC/ST म्हणून जेव्हा तिथे नियुक्त होतात, ज्याला आपण सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणतो, त्यानंतर तुम्ही सेकंड पोस्ट जातात प्रमोशनने, डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, नंतर प्रमोशन जॉईंट कमिशनर, नंतर ॲडिशनल कमिशनर, नंतर कमिशनर पर्यंत तुम्ही जाऊ शकतात. हे डिपेंड करतं किती जागा व्हॅकंट आहे, पदोन्नतीनुसार कोणत्या कॅटेगरीच्या व्हॅकंट आहे, तुमचा अनुभव कसा आहे. सो यासाठी तुम्हाला अजून एक महत्वाचं की पगार किती असतं. सुरुवातीचा मूळ पगार जर बघितला लेवल 10 7व्या CPC नुसार 56,100 हा मूळ वेतन आहे. आणि तुमच्या हातात एकूण जो पगार ग्रॉस सॅलरी मिळते ती साधारणतः 75,000 प्लस तुम्हाला DA HRA TS अजून अमाऊंट मिळत असते. सो खूप चांगलं पद आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुविधा कोणत्या कोणत्या आहे तर शासकीय निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला असणार आहे. सो खूप चांगलं पद, तयारीत राहा. ही जाहिरात कोण देतं? MPSC जाहिरात देते. MPSC मध्ये विभाग आहे सामान्य प्रशासन आणि संवर्ग राज्य सेवेचा, त्याच्यामध्ये हे गट अच पद आहे. ही जाहिरात दरवर्षी येत असते. दरवर्षी दिवाळीच्या आसपास टेंटेटिव्ह शेड्यूल येतं आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तुमची ऍड पण येत असते. आता यामध्ये हे जे पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अच पद, S20 नुसार ही सॅलरी स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये इथे जॉब करायचा आहे GSTच्या ऑफिसला आणि तुमची पदोन्नती कमिशनर पर्यंत होणार आहे. आता तुम्हाला जर या पदासाठी तयारी करायची असेल तर मुद्दे आहेत 3 पात्रतेच्या बाबतीत. पहिला आहे तुमची शिक्षण किती असावं लागतं, वय काय असावं लागतं आणि शारीरिक पात्रतेचे काय निकष आहेत. त्यामध्ये पहिलाच मुद्दा बघूया आपण, शैक्षणिक पात्रता. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयात असू द्या, तुम्ही ग्रॅज्युएशन कुठेही केलेलं असू द्या, तुमच्या हातात फक्त सर्टिफिकेट पाहिजे, तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही बाहेरून केला असेल म्हणजे YCM मधून, इग्नू मधून किंवा रेग्युलर केला असेल, ATKT मधून केला असेल किंवा फेल होत केला असेल, तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क आणि सिलेक्शन याचा काही संबंध नाही, फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. फॉर्म भरू शकता. लास्ट इयर अपेर विद्यार्थी सुद्धा या पदासाठी फॉर्म भरू शकतो. पुढे वयोमर्यादा, ओपन कॅटेगरीचा उमेदवार 19 पासून 38 पर्यंत आणि कॅटेगरीचा वयाच्या 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. आणि तुम्ही जर माजी सैनिक असाल तर 43 आणि खेळाडू असाल तर 43
आणि दिव्यांग असाल तर 45 वर्षापर्यंत MPSC ची ही एक्झाम देऊ शकता ह्या पदासाठी आणि अटेम्प्ट अनलिमिटेड कितीही वेळेस एक्झाम देऊ शकतात, एज बार होईपर्यंत एक्झाम देऊ शकतात. शारीरिक पात्रतेची गरजच नाहीये या ठिकाणी. तुम्हाला जो जॉब आहे त्या जॉबसाठी तुम्हाला दिव्यांग उमेदवार सुद्धा हे काम करू शकतो, म्हणून याला शारीरिक पात्रतेची गरज नाहीये, कोणीही फॉर्म भरू शकतं. आता आरक्षण लागू आहे का या पदासाठी, तर यस लागू आहे. यामध्ये उभं आरक्षण बघितलं तर SC ST, त्यानंतर NT चे अ ब क ड, त्यानंतर OBC SBC SEBC, त्यानंतर EWS आणि ओपनचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आणि समांतर आरक्षणामध्ये जनरल आहे, महिला आहे, खेळाडू आहे, दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थी सुद्धा या पदासाठी फॉर्म भरू शकतात. आता पुढचा मुद्दा आहे की यासाठी फॉर्म भरण्याला शुल्क किती लागतात. ओपन साठी 544 आणि कॅटेगरीसाठी 344. पूर्व परीक्षेला मुख्यला अजून वेगळी फी लागते. तुम्हाला जर ही एक्झाम द्यायची असेल तर ह्या एक्झामचं परीक्षा पद्धत कशी आहे, यासाठी 3 टप्प्यात एक्झाम होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत. पूर्व परीक्षा असते 400 मार्कांवरती, मुलाखत 1750, मुख्य 1750, मुलाखत 275 आणि फायनल जे मेरिट लागतं ते मुख्य आणि मुलाखतचं मिळून 2025 मार्कांवरती फायनल मेरिट लागतं. मग आपण वन बाय वन बघूया. पहिले बघूया की पूर्व परीक्षाचा पॅटर्न आहे कसा. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, एक पेपर 1, पेपर 2, दोन्ही पेपर 200 मार्कांचे असतात. पहिला पेपर हा क्वेश्चन पेपर पदवी लेवलचा आहे, त्यानंतर माध्यम तुमचं मराठी प्लस इंग्लिश असतं. दोन्ही पेपर 2-2 तासाचे प्रत्येकी असतात. MCQ लेवलचे प्रश्न आहे. एका प्रश्नाला तुम्हाला विचार केला तर 36 सेकंद वेळ मिळतो. MCQ पॅटर्न मध्ये आहे. आता 36 सेकंदात प्रश्न वाचून उत्तर द्यायचंय. सो अभ्यास जबरदस्त असावा लागेल. आतापासून लगेच अभ्यासाला लागा. तुम्ही 12वीला असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, अभ्यासाला लागा, कारण वयाच्या 19व्या वर्षी एक्झाम देऊ शकतात आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही SC ST होऊ शकतात. यामध्ये दुसरा पेपर जो आहे त्याला मी हॅश करून देतो, स्टार करून देतो. हा दुसरा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे. ह्या पेपरला क्वालिफाय व्हावं लागतं आणि त्या क्वालिफाय होण्यासाठी 33% मार्क असावे लागतात. यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यावरती 50 प्रश्न कॉम्प्रेन्शन वरती आहे. मराठीचे 8 पॅसेज, इंग्लिशचे 2 पॅसेज, प्रत्येक पॅसेज वरती 5-5 प्रश्न विचारले जातात. 50 प्रश्न कॉम्प्रेन्शन वरती आहे. मॅथ आणि रिझनिंग वरती 25 प्रश्न आहे आणि डिसिजन मेकिंग वरती 5 प्रश्न, असे 80 प्रश्न 200 मार्कांसाठी आहे. 2.5 मार्काला 1 प्रश्न असतो. यामध्ये लक्षात घ्या हा क्वालिफाईंग नेचरचा आहे. म्हणजे काय, तुम्ही एकाच दिवशी दोन्ही पेपर देतात, पण पहिले हा पेपर चेक होतो, नंतर हा होतो. पहिले पेपर हा चेक झाल्यानंतर याला कमीत कमी 66 मार्क म्हणजे 33% मार्क पडले तर आणि तरच तुमचा सेकंड पेपर चेक होतो, अन्यथा सेकंड पेपर चेक होत नाही. म्हणजेच हा पेपर चेक पण होत नाही जर इथे क्वालिफाईंग नसाल तर, म्हणजे क्वालिफाय होणं गरजेचं आहे. चला मुख्य मुद्द्याकडे परत घेऊन जातो की या एक्झामची पॅटर्न काय, परीक्षा पद्धत कळलं आम्हाला. पेपर 1, पेपर 2, पण याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस. तुमचं उत्तर जर चुकलं तर तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मधील, आता 2 मधला हा जो डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत बघा, हे 5 प्रश्न जर सोडले तर सगळ्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू आहे. तुम्ही एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा अधिक उत्तर दिलं तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तुमच्या गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच ठेवली जाते. तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्या प्रश्नाला मार्क मिळत पण नाही आणि वजा पण होत नाही. अशी ही पूर्व परीक्षा. मग पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी जातात, मी उदाहरण घेतो. पूर्व परीक्षा आहे, इथे मुख्य परीक्षा आहे. पूर्व परीक्षेला ह्या पदासाठी जागा मी कन्सिडर केल्या. फॉर एक्झाम्पल जागा आल्यात 50 जागेसाठी फॉर्म भरणारी संख्या आहे. फॉर एक्झाम्पल 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर याच्या 12 पट उमेदवार पूर्वमधून मुख्य परीक्षेला जातात. म्हणजे मुख्य परीक्षेला 600 विद्यार्थी जातील. राहिलेले 400 विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षापासून परत तयारी करायची पूर्वपासून. मग 600 विद्यार्थी मेन्सला येणार आहे. म्हणजे उपलब्ध जागेच्या 12 पट उमेदवार मेन्सला जाणार आहेत. बरं, हे मेन्सला जात असताना प्रत्येक कॅटेगरीने ह्या जात आहे. उदाहरणार्थ SCच्या जागा जर यामध्ये 10 असेल तर SCचे कॅन्डिडेट 120 मेन्सला असतील. उदाहरणार्थ वुमन रिझर्वेशनसाठी 5 जागा असेल तर त्याच्या 12 पट 60 वुमन मेन्सला जाणार आहे. अशा पद्धतीने मेन्सला तुम्ही आलात. मग मेन्सची परीक्षा पद्धत कशी
कशी आहे तर मेन्स मध्ये तुम्हाला टोटल 9 क्वेश्चन्स पेपर आहे. 9 क्वेश्चन पेपर पैकी 2 क्वेश्चन पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे आहे आणि 7 क्वेश्चन पेपर हे तुमचे स्कोरिंगचे आहे. मग ह्या 7 मध्ये परत एकदा 5 क्वेश्चन पेपर जे की कंपल्सरी आहे आणि 2 क्वेश्चन पेपर हे की ऑप्शनल आहे. मग ह्या 5 मध्ये एक एसे रायटिंग आहे आणि 4 जीएस चे पेपर आहे आणि ऑप्शनल मध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा असतो. आता मी घेऊन जातो वन बाय वन. पहिले 2 जे क्वालिफाईंग नेचरचे पेपर आहेत ते कोणते आहेत तर भाषा पेपर 1, भाषा पेपर 2. पहिला मराठी, दुसरा इंग्लिश आहे. 300 मार्कांचा 10वी लेवल पर्यंत काठिण्य पातळी आहे. मराठीमध्ये, इंग्लिशचा इंग्लिशमध्ये असणार आहे. 3 तास कालावधी आहे. एकाच दिवशी दोघे पेपर होतात. दोन्ही पेपर 25% प्रत्येकी क्वालिफाय व्हायचे आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह लेखी स्वरूपाचे असणार आहे. आता तुम्ही देणार 9 पेपर पण चेक होताना पहिले 2 पेपर होणार. त्याला प्रत्येकी 75-75 म्हणजे 25% मार्क पडले तरच तुमचे उरलेले जे 7 पेपर ते चेक केले जातील. मग 7 पेपर कसे आहेत? 7 पेपर मध्ये बघा पहिला एसे रायटिंग आहे, नंतर जीएस चे 4 सब्जेक्ट आहे. जीएस मध्ये पहिला तुमचा हा पॉलिटिक्स आहे, दुसरा हिस्ट्री जिओग्राफीचा, तिसरा इकॉनॉमिक सायन्स आहे, चौथा इथिक्स अँड इंटिग्रिटीचा आहे. असे 5 सब्जेक्ट आहे जे की कंपल्सरी सगळ्यांना द्यायचे आहे आणि उरलेले 2 पेपर जे आहेत हे मात्र ऑप्शनलचे आहे. इथे तुम्हाला एक सब्जेक्ट कोणताही निवडायचा ऑप्शन म्हणून. उदाहरणार्थ मी जिओग्राफी जर निवडला तर जिओग्राफी विषयाचा 2 पेपर ऑप्शनलचे असणार माझे. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 जिओग्राफी. अशा पद्धतीने 250 मार्कांचा प्रत्येकी पदवीपर्यंतची काठिण्य पातळी. लँग्वेज तुम्हाला मराठी ऑब्लिक इंग्लिश मध्ये निवडायची आहे. माध्यम बद्दल मी पुढे सांगतो तुम्हाला. 3 तासाचा हा पेपर आहे. एका दिवशी 2 पेपर कंपल्सरी सगळ्यांना आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे. मग तुमचं स्कोरिंग जे असणार आहे ते 7 पेपर वरती आहे. मग 7 प्रत्येकी 250 मार्काला 1 आहे म्हणजे 1750 मार्कांची ही तुमची मेन्स असणार आहे. आता ऑप्शनल कसा निवडायचा याचा सेपरेट व्हिडिओ माझा येईल. जीएसचा अभ्यास, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग स्किल कसं डेव्हलप करायचं याचा व्हिडिओ माझा येईल. याचा सिलेबस कसा असणार आहे याचा व्हिडिओ माझा येईल. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा. रात्री झोपण्याच्या अगोदर व्हिडिओ बघत चला, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाईल. आता पुढे घेऊन जातो. यामध्ये बघा जनरल स्टडीजचे 4 पेपर आहे. जीएसचा म्हणजे जीएस म्हणतो आपण त्याला, ऑप्शनलचा विषय. यासाठी परीक्षा माध्यम कसं असतं बघा. पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो. म्हणून आता सांगतो ऑप्शनल विषय कसा निवडायचा हा व्हिडिओ बघा आणि ऑप्शनल फायनल करा. पुढे घेऊन जातो तुम्हाला 3 ते 7 जे मी तुम्हाला म्हटलं आता, त्यामध्ये सगळी प्रश्नांची 5 क्वेश्चन पेपर आहे. ह्या 5 क्वेश्चन पेपरचे उत्तर आहे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एकाच भाषेत लिहिता येतं. त्याला ऑप्शन नाहीये. एकदा तुम्ही मराठी निवडलं की 5ही पेपर तुम्ही मराठीमध्येच लिहू शकता. इंग्लिशमध्ये निवडलं तर इंग्लिशमध्येच लिहू शकता. नंतर वैकल्पिक विषय जे आहेत हे विषय त्यांनी त्यांच्या एमपीएससीच्या वेबसाईटला टाकलेले आहेत. तुम्ही कोणता विषय घेतात ना त्यानुसार ठरलंय त्यांचं की हा जर विषय घेतला तर हा मराठीतच लिहावा लागेल, हा जर घेतला तर हा इंग्लिशमध्येच लिहावा लागेल, हा जर घेतला त्याला दोन्ही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शनल पण नीट चॉईस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनलचे 2 पेपर आहेत. दोन्ही पेपरला एकच लँग्वेज निवडायची. म्हणजे पहिल्या पेपरला वेगळा आणि दुसरा वेगळा असं चालणार नाही. म्हणजे 5 पेपरला एकच लँग्वेज आणि 2 पेपरला एकच लँग्वेज किंवा 7 पेपरला समान पण घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि जी भाषा निवडली त्याच माध्यम मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर लिहायचा आहे, अन्यथा तुम्हाला मार्क दिले जात नाही. पुढे घेऊन जा तुम्हाला. मग आता एससी एसटी ला मला सांगा सर मुलाखत असते का तर यस मुलाखत असते. किती मार्काला असते? 275. बाबा एवढ्या मार्काला असते का? यस असते आणि मिळतात मुलांना मार्क. मग आता मुख्य परीक्षेमधून मुलाखतीला किती विद्यार्थी जातात? जसं की आपण बघितलं पूर्वमधून मुख्यला जाणाऱ्यांची संख्या 12 पट आहे. मुलाखतीमधून इंटरव्ह्यूला जाण्याची संख्या किती पट असणार आहे तर ती 3 पट आहे. बघा 3 पट. मी उदाहरण घेतलं मगाशी 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, जागा आहेत 50. इथे 1000 विद्यार्थी होते, इथे 600 आले आणि इथे किती जातील मग 50च्या 3 पट म्हणजे 150 विद्यार्थी फक्त इथे आले. इथे उरलेले जे विद्यार्थी आहे, इथे उरलेले जे विद्यार्थी आहे आणि फायनल मध्ये इंटरव्ह्यू नंतर 50 विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर उरलेले जे विद्यार्थी आहे ह्या सगळ्यांनी पुढच्या वर्षी परत पुढीपासून तयारी करायची. त्यांना विशेष ग्रेस मार्क एटीकेटी वेगळा विचार केला जात नाही. परत अभ्यास करा, परत 0 पासून सुरुवात करायची आहे.
पुढे मग मुलाखत जी असते, मुलाखतला जाण्याच्या अगोदर, मेन्स मधून इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर एक पद्धत लागू आहे, जिला आपण शतमत पद्धत म्हणतो, पर्सेंटाईल पद्धत म्हणतात तिला, ती लागू आहे. मग पर्सेंटाईल कशी आहे? ओपन साठी 35 शतमत, कॅटेगरी आणि अनाथांसाठी 30 शतमत, दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सन साठी 20 शतमत पद्धत लागू आहे. आता शतमत पद्धत म्हणजे काय, याचा व्हिडिओ मी घेतलाय ऑलरेडी, नसेल बघितला तर बघून घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला तुमची इथे निवड केली जाते इंटरव्ह्यू साठी. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी की सर हे सगळं कळलं मला आता मला असं सांगा की माझी निवड कशी होणार, निवड पद्धत कशी आहे. तर पूर्वचे मार्क हे चाळणी परीक्षा, याचे मार्क फक्त मुख्य परीक्षेला जाण्यासाठीच असतात. मात्र मुख्य आणि मुलाखतीचे मार्क म्हणजे 2025 मार्कांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की सर हे सिलेक्शन करत असताना कसं सिलेक्शन होतं. तर सुरुवातीला तुमच्या एक्झामची जनरल मेरिट लिस्ट लावली जाते 2025 मार्कांवरती. त्यानंतर विद्यार्थ्यांना वेळ दिला जातो आणि त्यात ऑप्टिंग आउट होण्यासाठी 7 दिवस दिले जातात. ऑप्टिंग आउट म्हणजे मला हे पद नको असेल तर मी बाहेर पडू शकतो ह्या प्रोसेसमधनं, जेणेकरून खालच्या विद्यार्थ्याला संधी मिळेल. त्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यावा लागतो. मला कोणतं पद पाहिजे, SC ST पाहिजे का, शिक्षण अधिकारी पाहिजे का, डेप्युटी पाहिजे की तहसीलदार की नायब तहसीलदार. तुमचा पसंतीक्रमानुसार तुम्हाला फायनल रेफरन्स काय म्हणतो आपण, शिफारस यादी लावली जाते आणि तुमचा DV होऊन तुमची नियुक्ती केली जाते. सो या पद्धतीची प्रोसेस. आता यामध्ये DV पण शब्द आला. सो डॉक्युमेंट काय काय लागतात ना ते आधीच तयार करून ठेवा. त्याचा व्हिडिओ माझा येणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आता पुढचा मुद्दा माझ्या मनात प्रश्न हा आहे, सर हे सगळ्या प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी कशी आहे, MPSC आम्हाला काय काय प्रोव्हाइड करते. तर MPSC पूर्व परीक्षा दिल्यानंतर तुमची जी आन्सर शीट आहे त्याची कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क किती आहे ते प्रेझेंट करते आणि तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ किती आहे ते पण मेन्शन करते. मात्र एक गोष्ट MPSC देत नाही. कोणती? तर मुख्य परीक्षेचे जे तुमचे क्वेश्चन पेपर आहे, आन्सर पेपर आहे, ते तुम्हाला मिळत नाही. हे नोट करून ठेवा. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी, सर हे सगळं कळलं मला, आता मला सांगा कट ऑफ किती, मला किती मिनिमम किती मार्क पाहिजे पूर्व परीक्षेला, मिनिमम किती मार्क पाहिजे माझं फायनल सिलेक्शन व्हायला. चला ते पण सांगून टाकतो, विथ प्रूफ सांगतो तुम्हाला मी. पूर्व परीक्षेला बघा या 200 पैकी पूर्व परीक्षा असते. बघा आतापर्यंतचे कट ऑफ असे लागलेले, 22चा कट ऑफ 106.50 आहे, 23चा कट ऑफ 108 आहे, 24चा 1750 आहे. हे सगळे कट ऑफ मी ओपनचे सांगतोय. आणि कट ऑफ लागताना 3 गोष्टी महत्वाच्या आहे. पहिले म्हणजे त्या पदाच्या जागा किती आल्या, दुसरं म्हणजे किती विद्यार्थ्यांनी या पदासाठी फॉर्म भरला आणि एक्झामला आलेत, आणि तिसरं म्हणजे त्या पेपरची काठिण्य पातळी काय आहे, याच्यावर डिपेंड तुमचा कट ऑफ आहे. पण तुम्हाला जर आता अभ्यास करायचा असेल, हे पद घ्यायचं असेल तर एक टार्गेट मार्क तुम्ही ठेवले पाहिजे. ते किती? 200 पैकी 120 म्हणजे 60% कमीत कमी मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन या प्रिलिम मधून मेन्सला होणार आहे. मग मी मेन्सला आलो तर मेन्सचे कट ऑफ का असावं लागतात. मग त्याला मी म्हणेल तुम्हाला मेन्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क बघा इथे कन्सिडर करतो मी. मेन प्लस इंटरव्ह्यूचे मार्क हा कट ऑफ आहे 2023चा SC ST चा कट ऑफ आहे. तो कट ऑफ नुसार ओपनचा बघा हा कट ऑफ आहे 562.75. त्या वर्षी जागा किती होत्या? 12 जागा होत्या. 12 जागांसाठी हे कॅटेगरी नुसारची कट ऑफ आहे. साधारणतः 562 60 ते 65% मार्क पाहिजे. किती पैकी तर 2025 पैकी आत्ता आहे, पण पूर्वी हे होते 900 पैकी. बरोबर, 800 मार्कांची मेन्स आणि 100 मार्कांची मुलाखत, अशी 900 पैकी 562.75 आहे. सेम तुम्हाला 2022चा हा कट ऑफ आहे. 47 जागा होत्या, त्याला ओपनचा कट ऑफ गेला 570.75. कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ बघू शकता. साधारणतः बघा दिव्यांगांचा कट ऑफ किती खाली गेलाय, 339.75 वर गेलाय. म्हणजे 30 ते 35% मार्कावाला इथे सिलेक्ट झाला आहे दिव्यांग उमेदवार. त्यानंतर 2021चा कट ऑफ आहे, जागा होत्या 31 आणि कट ऑफ गेलाय 564.50 ओपन जनरलचा. तुम्ही कॅटेगरीनुसार कॅल्क्युलेशन करू शकता आणि एक टार्गेट तुम्ही सेट करू शकता. यासाठी टार्गेट जसं प्रिलिमला मी तुम्हाला 60% म्हटलं, तुम्हाला मेन्सला साधारणतः हे टार्गेट 55 ते 60% असावं लागेल. 1100 प्लस मार्क जर असेल मेन्सला, कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मेन्स होणार आहे. कदाचित 900 मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, पण एक सेफ स्कोर म्हणून तुम्हाला मी सांगितलं की 1100 प्लस मार्क तुमचं टार्गेट असावं लागेल. आणि आत्ताचा अभ्यास करताना ह्या टार्गेटला धरून अभ्यास केला पाहिजे. मग अभ्यास करताना तुम्हाला मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीचा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सो आमच्या हेल्पलाईन नंबरला लगेच कॉल करा आणि माहिती घ्या. आमच्याकडे UPSC MPSC बॅचेस अवेलेबल आहेत, ज्याचं मार्गदर्शन
प्रिपरेशन घेऊन तुम्ही स्कोर वाढवू शकता आणि हा स्कोर वाढलेला तुम्हाला पद मिळवून देऊ शकणार आहे. प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आहे. तुम्हाला कंटेंट सगळं अवेलेबल आहे. मॉडेल आन्सर शीट अवेलेबल आहे. डिस्क्रिप्टिव्ह लेवलचं आन्सर कसं असावं, सीसॅटचा अभ्यास कसा करावा, ऑप्शनल कसा निवडावा, याचं पूर्ण गायडन्स आमच्या टीमकडनं तुम्हाला असणार आहे. ऑप्शनलचे सब्जेक्ट सुद्धा आमच्याकडे अवेलेबल असणार आहे. सो तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.